परिसराला बिलॉंग करणारी टीम आपण पाहिली आहे, ती बॅटिंग करताना पाहायला मिळेल आपल्याला. आणि फिल्डिंग करणारी टीम भिवंडी परिसरातून बिलॉंग करणारी म्हणजेच पाये ब्राह्मणगाव या भागातून बिलॉंग करणारी टीम म्हणजेच ओम सागर ब्राह्मणगाव ही टीम पाहायला मिळते. दोन आपण पाहिले तर संघ मग एकमेकांच्या समोर उतरलेले आहेत आपली जोरो आजमाईश करण्यासाठी आणि आपल्यामध्ये असलेले चांगले क्रिकेट दर्शवण्यासाठी. सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफीसाठी क्लॅश ऑफ द टायटलमध्ये ट्रॉफीसाठी लढण्यासाठी. आता पाहतोय आपण पहिला चेंडू पहिला षटक घेऊन सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा महत्त्वपूर्ण पहिल्या क्रमांकाचा ऑलराऊंडर खेळाडू विकेश खरपाडे त्याला पाहतोय आपण, जे सातत्याने पहिल्या ओव्हरचा स्पेल हाताळत असतात आपल्या टीमसाठी. परंतु स्ट्राईक एंडकडे आपण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे लक्ष केंद्रित करूया. केंद्र जर केलं तर मग स्ट्राईक एंडकडे आपण पाहिला तर समीर नावाचा खेळाडू आपण पाहतोय समीर भुरकुंड आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मग आहे निमेश तापड. ही जोडी ओपनिंगची पाहतोय आपण, ही जोडी A1 जोडी म्हणून कार्य करेल का, ही जोडी मात्र नंबर 1 बनेल का, की गोलंदाज मात्र या रिंगचा किंग मात्र बनेल. प्रश्न भरपूर आहेत. पाहूया पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. पंच इशारा देतात ऑन इट्स लेट्स प्ले गेम इज ऑन. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन आणि मिड डीप काऊ कॉर्नर असा फील्ड आपण पाहिलं. जे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिला चेंडू फुल टॉस, मिस टायमिंग, फटका फसला आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिला तर विकेट मात्र इथे डाऊन केलंय. परंतु आपण पाहिलंय रिव्ह्यूची डिमांड केली आहे इथे आपण पाहिलं तर स्पेल्ड अंपायर नाही, फुलटॉस होता, त्यामुळे बिमरची नक्कीच कदाचित बिमरसाठी ही रिव्ह्यूची डिमांड केली आहे. तुम्हाला थांबवते, थोडंसं डिसिजन पेंडिंग मध्ये आहे आणि त्याचा पाहणी केली जाईल, निरीक्षण केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे, कमरेच्या लेवलला हा बॉल आहे आणि नक्कीच हे पाहिलं गेलंय आणि इट्स अ विकेट डाऊन. फर्स्ट विकेट लास्ट आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग टायमिंग टिप फॉर टायमिंग ते तितकं चांगलं इथे झालं नाही आहे. कनेक्शन तितकं व्यवस्थित झालं नाही. अगदी स्टिकरवर हा बॉल कनेक्ट झाला होता बॅटच्या, त्यामुळे जी डिस्टन्स मिळायला हवी होती ती मिळाली नाही आणि इथे पहिल्या बॉलवर पहिली मोठी विकेट डाऊन केले लहुपाड या टीमची. आता महेश भोईर नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आपण पाहिला पातळ ज्याप्रमाणे अगदी दिसण्यामध्ये आपण पाहू शकतोय कद काठीने मात्र तितका सुदृढ नाही आहे, परंतु खेळ त्याचा पाहिला तर अप्रतिम आणि सर्वश्रेष्ठ आहे, उत्तम आहे. सड पातळ बांध्याचा हा खेळाडू आपण पाहतोय समोर पहिला चेंडू फेस करेल. हा फटका हवेत आहे, फिल्डर आहेत आणि विकेट मिळू शकते डेफिनेटली. इनसाइड आउट काउंट करण्याचा प्रयत्न होता आणि पाहतोय फटका फसला आणि पाहतोय या वेळेला मात्र विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा धक्का लहुपाडा टीमला दिलाय. खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल, होली क्रॉस घोडबंदर टीम खुर्च्या खाली करा आणि लहुपाडा टीमला बसण्यासाठी खुर्च्या द्या. होली क्रॉस घोडबंदर टीम खुर्च्या खाली करा आणि खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या. त्याला खेळाडू कक्ष खाली करा असं आयोजक आता आम्हाला म्हणतात. फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच राहतील, बाकीचे इतर खेळाडू इतर संघाचे जे खेळाडू असतील ते मात्र तिथून निघा. आता खाली करा विनंती करतोय, खेळाडू कक्ष खाली करा, खेळाडू कक्ष खाली करा. आयोजकांची सूचना मिळते आणि त्या आयोजक तिथे येत आहेत. हा नक्कीच इथून जयेश निघालेत, आमचे बाबल्या निघाले ती गाडी येण्यासाठी.
हा तुम्ही त्यांना बसायला द्या, तुम्ही उभे राहिले तरी चालेल, मग तसं चालेल, पण त्यांना बसायला खुर्च्या ज्या त्या तुम्ही इरकावून घेतलेल्या आहेत त्यांच्या खुर्च्या. अजून दिसत आहे घोडबंदर टीम, कॅमेऱ्यात दिसतात आम्हाला, ऑन स्क्रीनवर दिसत आहे घोडबंदर टीम. खुर्च्या आणखीन दिसत आहेत आम्हाला इकडे, कोणी घेतल्या आहेत आणि कोणी नाहीये. विकेट हॅट्रिक मिळेल का? आणि या सरळ 3 बॉलवर 3 मोठे विकेट. विकेटची हॅट्रिक मात्र पूर्ण झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिले षटकारांच्या अनेक हॅट्रिक्स पाहिल्यात, परंतु विकेटची हॅट्रिक्स आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. मला वाटतं यापूर्वी सुद्धा झाल्यात, परंतु आजच्या दिवसामध्ये पहिली असेल डेफिनेटली, आणि ती पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा विकेश खरपडे. विकी आपल्या गोलंदाजीमध्ये मायाजाल मात्र बिखरत असताना, आणि या मायाजालामध्ये मात्र आपण पाहिलेत तर 3 मोठे विकेट मात्र त्याने मिळवलेत. ज्यामध्ये विश्लेषण करूया आपण. पहिला खेळाडू आपण पाहिला जो बाद होणारा पाहायला मिळाला समीर, दुसरा खेळाडू आपण पाहिला महेश, तिसरा खेळाडू आपण पाहिला तर जितेश आपण पाहिला. आता मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु दुसऱ्या बाजूने निमेश जे नॉन स्ट्राईक एंडकडे उभे आहेत. निमेश सुद्धा एक त्या कॅटेगरीमध्ये आपण पाहिले तर एक कॅटेगरीचे खेळाडू आहेत, कारण की त्यांच्याकडे मोठे शॉट्स आहेत, चांगली बॅटिंग करता येते, परंतु ते सध्या तरी एक आपण पाहिलं ना की बघ्याची भूमिका म्हणजेच नाईट वॉचमॅन म्हणतो ना तसं कार्य मात्र त्यांना नॉन स्ट्राईक एंडकडे उभं केलंय. मनोज वाह क्या बात आहे. जणू काही थोडीशी रोहित शर्माची झलक मात्र जी दर्शवली गेली. सेफ ड्राईव्ह, डिफेन्सिव्ह ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि टेक्निक चांगली आहे मग मनोजकडे, त्याने दर्शवलं गेलं. एक धाव मात्र मिळवली, स्ट्राईक रोटेट करून दिली. आता निमेश जो आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये जो फक्त नॉन स्ट्राईक एंडकडे जी वॉचमॅनची भूमिका अदा करत होता ना, म्हणजे बघ्याची भूमिका, ती मात्र पूर्ण केल्यानंतर त्याला भरपूर स्ट्राईक मिळाली उशिराने. आता त्या स्ट्राईक मिळाल्यानंतर आपला टीमचा फायदा किती मोठा करून देतील येणाऱ्या काही बॉलमध्ये पाहूया. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. स्लॉक ज्याप्रमाणे आपण पाहतोय की स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इथे, आणि आपण पाहिलं तर तिथे मात्र संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू. चांगली बॉलिंग राहिली आतापर्यंत मांढरंडे पावप्याच्या षटकामध्ये. पहिला पण तर 1 धाव आलेली आहे आणि 3 विकेट मात्र डाऊन झालेले आहेत. हलक्या हाताने मनोजने चेंडूला ऑन साईडला ढकललाय. खेळाडू आहे तिथे 1 धाव मात्र मिळेल, 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तरी एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. 2 धावा आणि 1 उत्तम आणि बेस्ट स्पेल पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर विकेश खरपडे ओमसागर ब्राह्मणगाव टीम कडून, आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं तर या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की ते 3 विकेट आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. पहिला विकेट समीरचा आपण पाहिला, फुलटा चेंडू होता, तितकट चांगला टायमिंग साधता आलं त्याला, आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट डाऊन झाली. त्यानंतर आपण पाहू शकतो की दुसरी विकेट जी महेशची आपण पाहतो इनसाइड आउट करायचा होता, टायमिंग फक्त केला होता त्याने, परंतु डीप कव्हरला आपण पाहिलं कॅच पकडला गेला. आणि तिसरी विकेट आपण पाहिलं तर थर्ड मानला मात्र आपण पाहिला तर एक उत्तम झेल मात्र पकडला गेला तिथे. आणि अशा तऱ्हेने हायलाइट्स पाहतोय आपण हे 3 विकेट्स जे प्राप्त केले विकेशने आपल्या स्पालमध्ये. संतोष आता येतात, संतोष वळवी इकॉनॉमिकल बॉलर हे नेहमीच राहत असतात ओमसागर ब्राह्मणगाव टीमसाठी. मागची स्पर्धा आपण पाहिली तर तेवढी खास काही गेली नाही त्यांच्यासाठी पोमनच्या मैदानावर, परंतु त्या स्पर्धेमध्ये झालेल्या सगळ्या काही गोष्टी त्याने बाजूला सोडून देऊन मात्र या स्पर्धेकडे अधिक आणि चांगल्या पद्धतीने फोकस केलाय. त्याप्रमाणे आपण पाहतोय आई अष्टभुजा टीमचं सुद्धा आपण पाहिलं तर मग मागची स्पर्धा थोडीशी चांगली गेली नाही आहे, परंतु त्यापूर्वी चॅम्पियन राहिले होते आपण पाहिलं होतं तर अष्टविनायक स्पर्धेचे. परंतु आता सर्वस्व इथून कार्य जे पूर्ण करायचं असेल ते म्हणजेच बॅटर असतील निमेश थापड यांना, आणि निमेश थापड कडूनच अपेक्षा भरपूर मोठ्या आहेत आता डगआउटला या खेम्याला. हा मोठा फटका आपण पाहतो निमेशच्या बॅटमधून, डाऊन द ग्राउंड शॉट, हवाई हल्ला, थेट पाहतो चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा येताना पाहायला मिळतो. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, सिक्सर.
व या मैदानाच्या मध्ये षटकार आलाय. स्वागत केले संतोषचं. हो यावेळी आपण पाहू शकतोय अपील अपील लाऊड अपील केली आहे. कदाचित आपण पाहू शकतोय कॉर्ड बॅन्डसाठी आपण बघितलं तर रेफर नाही मिळणार कारण की आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही आहे. कॉन्फिडन्स होता किपरला परंतु पंच आपण पाहिले की स्थिर होते आणि आपण पाहू शकतो की कदाचित किपरला कसला तरी आवाज आला असे सांगतायत. परंतु मग आता बॅटरना माहिती होतं आणि अंपायर्सना माहिती होतं. परंतु आपण पाहिलं की जितका आपण पाहू शकतो आत्मविश्वास असायला हवा परंतु तो इतका किपरमध्ये जास्त होता उत्साह परंतु त्याला साथ थोडीशी मिळाली नाही पंचांची. दिवस खेळण्याचा प्रयत्न पाहतो यावेळेला गॅपमध्ये चेंडू वेगाने चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबत नाही. पाहता पाहता चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मितील 4 धावा चौकार. शानदार फटका पाहायला मिळाला आणि शानदार फटक्याने चौकार मिळवला. आणि आपण पाहू शकतो इथे मग थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अनोखा अंदाज आपण पाहतो प्रत्येक खेळाडूचा आपण पाहिला तर जो अनोखा अंदाज असतोय तो अनोखा अंदाज पाहायला मिळाला. यावेळेला पाहिजे आपण हवे चेंडू आहे. हवेच्या लाटांवर स्वार चेंडू झाला लॉंग ऑफ सीमारेखा पार. मिळेल आणखीन एक दमदार शानदार वजनदार दमदार बहरदार षटकार. 6 धावा. नक्कीच आपण पाहू शकता थोडीशी संदीप गावंड सरांची आठवण जर होताना पाहायला मिळते. थोडंसं काय तरी आपण राहिलं तर आणखीन थोडं भर पडले असते म्हणजे डोलदार तर मग पूर्णपणे कॉपी झाली असती. परंतु संदीप गावंड नेहमीच आपण पाहिला आपण ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं त्यांचा आवाज या जुचंद्र नगरीमध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये नेहमीच घुमत असतो. त्यांची आठवण नक्कीच झाली आणि त्या अंदाजामध्ये नक्कीच उल्लेख सुद्धा करण्यामध्ये थोडी सुद्धा अनोखा अंदाज आणि म्हणजे मजा सुद्धा वेगळीच असते आपण पाहतो या वेळेला. यात नक्की आपण जाऊन पाहू शकतो आपण पाहिलं तर भरपूर काही आहेत अनोखे अंदाज ते सुद्धा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. यावेळेला फटका हवेत आहे आणि फटका मात्र इस बार टाकते AK-47 फायर. थैंक यू डीजे. अब तो ऐसा लग रहा है कि निमेश ने तो अब मन बना ही लिया है कि अब जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. और जैसे कि अब बल्ला जो सेट किया जैसे कि हाथ में मानो पकड़ लिया AK-47 पकड़ लिए. उन्हें गेंद की जरूरत है मैदान के अंदर गेंद पहुंचानी है. मैं रिक्वेस्ट करूंगा AK-47 मात्र लोड केली होती ते आता निमेशनं आणि उल्लेख करत होतो ना आपण आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतो इथे तर मग टीमची टोटल पाहता पाहता कुठे पोहोचले तर तब्बल 23च्या घरामध्ये या षटकामध्ये आपण पाहू शकतोय. आपण तब्बल आपण पाहिल्या आणखीन एक. ओहो ये गेंद गई है. कहाँ पे गई? गई तो गई. सजनी गई साजन के घर. बाउंड्री लाइन के पार. 6 थँक यू. चला टीम मीटिंग कमी करा. नक्की स्कोर बोर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत सूरज माई किती आले स्कोर तर टोटल झाला आहे 30. डेफिनेटली 30 म्हणजेच 28 धावांचं षटक आलंय. मोठं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या परंतु काय मोठा प्रतिसाद मात्र. आणि मी आधीच उल्लेख केला होता की निमेश या खेळाडूंना मात्र आपण कमी लेखू शकत नाहीये. 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 होत्या
त्यानंतर या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 28 धावा आल्यात, म्हणजे त्यामध्ये 4 सिक्स आणि एक चौकार आहे. 30 धावा झाल्यात. मग जर खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता 12th मॅनच्या माध्यमातून. आता आपण पाहू शकतोय उत्तम असतील जे गोलंदाजी मार्कवर येतील. मनोज स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. आता काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आहे निमेशची, कारण की 3 विकेट ज्या पहिल्या ओव्हरमध्ये गेले त्यानंतर आपण पाहू शकतो एका बाजूनं जिद्दीनं मात्र क्रिकेट काय खेळला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहतोय आपण उत्तम दिंडा नावाचा हा गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी डेड बॉलचा इशारा पंच वैभव आमच्यापर्यंत पोहोचवत असताना पाहायला मिळतात. म्हणजेच आपण पाहतोय यावेळेला कमबॅक मात्र उत्तम करून देतील का, कारण की संतोष वळवीवर अटॅक मात्र हा मोठा अटॅक मानावा लागेल. हा मोठा प्रतिस्पर्धी संघाने केलेला हल्ला. यावेळेला मनोज मात्र आपले हात मोकळे करत असताना त्यांच्या बॅट मधून आपण पाहू शकतोय फटका जरूर चांगला होता, मात्र आपण पाहतो यावेळेला अंदाजा मात्र थोडासा नक्की चुकीचा ठरवला होता जिथे फिल्डरने, परंतु पाहिलं अखेरच्या क्षणाला इन झाले आणि पण पाहिलं तर एक चांगला कॅच मात्र पकडला गेला आणि मनोजला मात्र यावेळेला परतावं लागेल. परतीचं तिकीट मात्र काढून देण्याचं कार्य इथून आपण पाहिलं गोलंदाज उत्तम दिंडाने केलंय. 4था विकेट डाऊन होतोय अष्टभुजा टीम लवपाडाचा. थँक्यू डीजे बाटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आता दिनेश थापड 2 थापड बंधू असतील मैदानाच्या आतमध्ये. उत्तम दिंडा याने एक सुरेख कामगिरी मित्र म्हणून केले, कारण की पार्टनरशिप जिथून बीड जप झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं कार्य मात्र इथून केलंय. जिद्दीने आपण पाहिलं तर क्रिकेट आपण पाहिलं तर निमेशने खेळलाय आणि योद्ध्यासारखा लढलाय. आणि योद्धा काय म्हणत असतो माहिती आहे का मित्रांनो, संकट किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हारजीत तर नंतरची गोष्ट राहिली आहे, त्या संकटांशी लढणं हेच माझं पहिलं मोठं काम आहे आणि त्या संकटांना अधिक चांगल्या पद्धतीने तोंड दिलंय. पहिला चेंडू फेस करत असताना दिनेश फटका हवेत खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज हा चुकीचा ठरलाय आणि चेंडू पडल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय आणि इथे चौकार आलाय. थँक्यू डीजे. आपण पाहतो या वेळेला चौकार मिळाला. थोडस खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, कारण की ते आपण पाहू शकतो कॅच पकडला असता तर चौकार वाचला असता, विकेट मिळाली असते. परंतु उत्तम आता काय करतील आपल्या बॉलिंग मध्ये पाहूया पुढील बॉल. हा बॉल मात्र आपण पाहू शकतो ज्या प्रकारे रिलीज केला फेकला गेला आपण पाहू शकतो ज्या अनुषंगानं. परंतु इथे काय घडेल आता नक्कीच पाहावं लागणार आहे. पंच इशारा काय देतील तर फलंदाज आउट आहे. यास डेफिनेटली आउट आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की निमेश स्ट्राईक येण्याच्या प्रयत्नामध्ये पळाले होते आणि नक्कीच मात्र ते कुठेतरी आपण पाहू शकतो की अडचणीचा सामना अडचण निर्माण झाली. चला फलंदाज लगेच आपण त्वरित पाठवून द्या, वेळ जास्त नाही गेला पाहिजे. विकेट डाऊन झाली इथे. बॅटर इन होत आहेत तर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेश वाडू आपण पाहिले तर आता बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत तब्बल 7व्या क्रमांकावर आणि टीमची टोटल आपण जवळ बघितली ना तर सूरज माळी आम्हाला सांगतायत 34. सूरज माळी यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत या षटकानंतर, कारण की भरपूर काही राज आहेत जे शुक्रवारच्या दिवसामध्ये आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचे होते, कारण की आम्ही पोमनच्या मैदानावर होतो. आम्ही तिथून सुद्धा बॅटिंग पाहिली सूरज माळी यांची, परंतु जेव्हा षटकारांचा उल्लेख झाला तर मग शेवटपर्यंत मग मॅचच बघत राहिलो, कारण की तिकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा होतो. फोकस इकडे होता आमचा. मग ती चर्चा काय होती कशी होती नक्कीच सूरज माळी यांच्याशी आपण जोडणारच आहोत.
जयेश वाडू दाखल झालेत, बॉल फेकून झाले 3 या ओव्हर मध्ये 34 टोटल पाहतोय. हा चेंडू आपण पाहिला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये रवाना झाला. जयेशना नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मेहनत घेतली होती निमेशने, जी दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठल्या होत्या, परंतु त्या मेहनतीला व्यर्थ न घालवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मग इथून येणाऱ्या चेंडूंवर मात्र भरपूर आणि भरपूर चांगलं क्रिकेट मात्र दर्शवावं लागेल. इथून अष्टभुजा टीमला चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल काही चेंडूमध्ये. पुढील बॉल पाहतोय आपण. जयेशचा मात्र आपण पाहतोय पूर्णपणे नियंत्रण नाही आहे इथे चेंडूना फेस करत असताना. पाहतोय आपण हा डॉट, या डॉटने मात्र धाव संख्येला मात्र थांबवण्याचं कार्य केलं. उत्तमचं कार्य मी म्हणेन अति उत्तम राहिलंय, कारण की जर तो नशिबाने चौकार मिळाला नसता तर आतापर्यंत आपण पाहू शकतोय हे चांगलं षटक पाहायला मिळालं. तरी सुद्धा चांगलंही षटकच आहे, कारण की आतापर्यंत आपण पाहू शकतो त्यांनी आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा, याच्या व्यतिरिक्त धावा नाही दिलेल्या आहेत. हा बॉल मात्र आपण पाहतोय जरूर चांगला होता, परंतु विकेट किपर बीट झालेत. लॉंग स्टॉप पाहतोय आपण, आउटफील्ड फास्ट आहे आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श करून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. चौकार, या चौकाराने टीमच्या टोटल मध्ये भर पडली. फलकावर आपण पाहतोय पूर्ण झाल्या आहेत 38 रन्स, 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज आहे. थँक्यू. नक्कीच खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षातच तुम्हाला जायला लागेल ओमसागर ब्राह्मणगाव टीम, आणि लगेच फेट सेट करून घ्यायचं आहे ना, क्विक करायचं आहे का तुम्हाला माहिती आहे फायनल डे आहे आज, आणि फायनल डे मध्ये आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस आहेत आणि त्या एक्स्ट्रा मॅचेसला आपल्याला जोडून अगदी वेळेच्या आधी हे टुर्नामेंट कंप्लीट पूर्ण करायची आहे. उद्याच्या दिवसापासून आणखीन एक टुर्नामेंट मात्र या मैदानावर आपल्याला ऑन होताना पाहायला मिळणार आहे, परंतु आज मात्र ही टुर्नामेंट आपल्याला योग्य रीतीने कंप्लीट करायची आहे अगदी वेळेवर. त्याच्यासाठी तुमचं सहकार्य मिळणं भरपूर महत्त्वपूर्ण गोष्ट असेल. धन्यवाद डीजे. चला फील्ड सेट करून घ्यायचे आहे त्वरित, आणि आपली ओपनिंगची जी प्रारंभिक जोडी असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. भरपूर आपण बघितलं तर षटकारांचा पाऊस पडला गेला आहे या मैदानावर. आतापर्यंत किती षटकार पडलेत आपण त्याचा सुद्धा आलेख पाहूया, कारण की चौकारांचा तर मी म्हणेन पण तितका असर नाही, परंतु षटकार किती पडलेत आतापर्यंत त्या 4थ्या दिवसामध्ये तर तिथे सुद्धा आपण बघूया. जवळजवळ आपण पाहतो की 338 षटकार मात्र या संपूर्ण मालिकेमध्ये आतापर्यंत पडलेत, म्हणजे या इनिंग पर्यंत, म्हणजे त्या 338 मध्ये इथून आणखीन प्लस होत असताना पाहायला मिळतील आपल्याला. म्हणजे आज 52 पडले गेलेत आजच्या दिवसामध्ये, म्हणजे त्या 338 पैकी आपण पाहू शकतोय की मग आजच्या दिवसामध्ये 52. चला बॅटर्स मी विनंती हीच करतोय, बॅटर्स पाठवून द्या लगेचच. ओमसागर ब्राह्मणगाव टीम वेळेला सहकार्य करा मित्रांनो, ही विनंती आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला मनापासून करतोय. जेव्हा एक आयोजक करता आपण पाहू शकतोय ना, पूर्ण आपली स्पर्धा हँडल करत असतो त्यांनाच माहिती असतं की काय असतं वेळेचं महत्त्व, कारण की एक चांगली स्पर्धा आहे आणि ती जर बॅड लाईटमध्ये गेली तर मग ती स्पर्धा ऑर्गनाइजमेंट करण्याचं मात्र पूर्ण महत्त्व असते ना, जी मेहनत असते ना ती मात्र आपण पाहू शकतो पाण्यामध्ये जात असते. मित्रांनो लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला नाही तर मी येणार प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूंना ही नम्र विनंती असेल, कारण की आता आपण पाहू शकतो की जवळजवळ सन्माननीय रवींद्रजी ठाकर साहेब विनंती करतो की आपण मंचावर या. पाहुणे आलेत आपल्या भेटीसाठी, नक्कीच्या स्पर्धेला भेट दिली आहे त्याने.
जोडी आपण पाहू शकतोय. पहिले उत्तम दिंडा आणि संतोष वळवी ही जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिला तर अष्टभुजा लहूपाड टीमचा गोलंदाज आहे महेश भोईर. मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो एकमेकांच्या समोर या दोन संघांचा सामना झाला होता सह्याद्री ट्रॉफी मध्ये आणि ते मला वाटते बीट केलं होतं ओमसागर ब्राह्मणगाव टीमने अष्टभुजा लहूपाडा टीमला. परंतु आपण पाहतोय की या मॅच मध्ये या मैदानावर काहीतरी आज वेगळं कार्य करण्याचा प्रयत्न असेल. महेश जे कार्य विकीने केलं ते कार्य महेशला करावं लागेल. पहिला चेंडू असेल. दोन्ही टीम्सला मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन तोडलाय फोडलाय चेंडूला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेऊन सोडलाय. पाहतोय आपण पंचांचा इशारा. इट इज अ 4 रन्स 4 धावेने हा मोठा सुरुवात संतोष वळवीने केला आपल्या टीम साठी 39 धावांचा पाठलाग करत असताना. थँक्यू डीजे. डॉक्टर काय घेऊन आलाय माहित नाही पण संतोष वळवी मात्र चौकार घेऊन आलाय टीम साठी. हा बॉल पाहावा लागेल. विकेट किपर बीट झालेत. काहीतरी मात्र आपण पाहतोय विपरीत घडण्याच्या तयारीत होतं परंतु आपण पाहू शकतो अनर्थ टळत असताना पाहायला मिळाला. आपण पाहतोय यावेळेला अतिरिक्त उछाल घेतला गेलाय. यावेळी आपण पाहू शकतोय इथे बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपण बघितलं तर बाउन्स होता त्यामुळे रिव्ह्यूची डिमांड केली आहे कारण की अतिरिक्त उछाल असू शकतो. वाईट चेंडू ठरू शकतोय. मनामध्ये डाऊट आहे आणि ते डाऊट क्लिअर केलं जाईल आपण पाहतोय. हा लक्षात घ्या 12वे खेळाडू मात्र इथे इन्व्हॉल्व होणार नाही आहेत. जेव्हा थर्ड अंपायरचं डिसिजन असते तेव्हा प्रत्येक संघाने लक्षात घ्या की तुमच्या 12व्या खेळाडूला सांगून ठेवायचं आहे की ते इन्व्हॉल्व व्हायचं नाही. यस इट इज अ वाईड बॉल असेल कारण की अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला. तिथे भरपूर अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला आणि जरूर आपण पाहू शकतो तर इथे एक बाउन्सची चेतावणी सुद्धा दिली जाते. भरपूर डोक्याच्या वर चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि तेच कारण आपण पाहू शकतो वाईट बॉल मात्र इथे घोषित केला जातोय. रन मिळेल एक. स्कूप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्कूप केलाय ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय. बॅटला स्पर्श केलाय. बॅटला हलकासा लक्की स्पर्श करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार पाहतोय आपण. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय इथे चौकार प्राप्त केलाय महेशच्या विरोधात. हे आक्रमण मात्र जोखीम भरा शॉट मात्र खेळत असताना संतोष. हो यावेळेला मात्र आपण पाहू शकतो इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं नियंत्रण मात्र संतोषचं स्वतःवरचं चुकलं होतं. आज मात्र या टीमकडे आपण बघितलं तर विशाल मात्र फ्लाइंग इलेव्हन मध्ये नाही आहेत. विशाल थापड त्यांना आपण नेहमीच पाहत असतो. त्यावेळेला आपण बघितलं तर चेंडूला खेळलाय गॅप मध्ये. चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाहतोय आपण. चौकार येतोय आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षकांना कोणतीच संधी मिळत नाहीये. इतका वेग आपण पाहिला तर पकडला जातोय चेंडूनं आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक चौकार. चौकार आणि टीमची टोटल मात्र पुढे सरकली आहे 13 धावा. धन्यवाद डीजे. 4 चेंडू फेकून झालेत आणि 13 धावा हे फळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच यावेळेला फटका हवेत आहे. फसला विकेट मिळू शकतो आणि यस डेफिनेटली निमेशने एक सुंदर जेल कन्वर्ट केलाय. तिथे पकडला गेलाय आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 1 ज्याची गरज होती ती विकेट मिळवून देण्याचं कार्य महेश भोईरने केलंय आपल्या टीम साठी. संघाची धाव संख्या पाहतोय आपण 13 वर पहिला धक्का मात्र दिला गेलाय ओमसागर बामणगाव टीमला.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय अष्टभुजा लवपाडा टीमचा उल्लेख करायचा झाला तर मग प्रमुख कर्णधाराचं पद भूमिका निभावत असणारे व्यक्ती म्हणजेच आपण बोला विशाल थापड आज नाही आहेत. कारण की ज्याप्रमाणे आज आपण पाहिलं या टीममध्ये नाहीत, कारण की त्याचं एक प्रमुख कारण मी सांगू इच्छितो. कारण की कालच्या दिवसामध्ये जसं म्हटलं जातंय ना, तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि कालच्या दिवसामध्ये रक्तदान त्याने केलं. कदाचित आज मात्र तेच कारणामुळे या स्पर्धेमध्ये आज खेळण्यासाठी नाही आहेत. परंतु एक ग्रेट व्यक्ती आपण पाहत असतो नेहमीच दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूस म्हणजे विशाल दादा थापड. नक्कीच त्यांना आपण आज या संघामध्ये पाहत नाही आहेत. विकेश नुबाडर हो चकमा दिलाय. जिथे तडमांचे खेळाडू रेडी नव्हते आणि या मैदानावर मी तर म्हणेन प्रत्येक खेळाडूला अगदी जागते राहावं लागेल. नाराज होतात गोलंदाज. जाऊन पाहतोय चेंडू पडल्यानंतर बॅटची हलकीशी स्पर्श करून डीप थर्ड मॅन बॉडी लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी आणि या 4 धाव्याने टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. 17 धावा हे आमचे स्कोरर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. यस 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज असेल. समीर बुरकोट चला वेळ जास्त जातोय. अष्टभुजा टीम स्पेक करायचंय, फास्ट करायचंय. लेफ्टी बॅटर्स आता स्ट्राईक एंड कडे असतील आणि लेफ्टी बॅटर्स मात्र या मॅच मध्ये आपला प्रभाव दर्शवताना पाहायला मिळतील का? लेफ्टी बॅटर्स सुद्धा बोलवायला आहे या मैदानावर. अनेक आपण पाहिलंय लेफ्टी बॅटर्सने मात्र या मैदानावर आपला क्षमता, आपलं क्रिकेट, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट दर्शवले प्रेक्षकांना. पहिला बॉल टॉपेज झालाय. मनोज आहे तिथे आणि मनोजच्या हातामध्ये कॅच आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय पकडला गेला आणि विकेट डाऊन झाली आहे. विकेटने मात्र आपण पाहू शकतो या मॅचला मात्र पूर्णपणे आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ज्याप्रमाणे मागील 2 चेंडूवर आलेले 2 मोठे धक्के त्यामुळेच आपण पाहू शकतोय की कुठेतरी मॅच मध्ये अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजे मागच्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे धक्के आले. त्यामध्ये आपण पाहिलं की एक आपण पाहू शकतोय की संतोष बाद झाला होता तिथे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उत्तम धन्यवाद डीजे. इथे आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2025 चा दिमागदार, शानदार, दमदार, असरदार आणि यादगार हा सोहळा फायनल डे आलेल्या सगळ्याकडून प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि VTSA या YouTube चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मॅच महत्वपूर्ण. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मधला शेवटचा सामना अष्टभुजा लवपाडा विरुद्ध ओम सागर ब्राह्मणगाव अशी लढत आहे. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा फलकावर लगावल्या होत्या. 38 धावा, 39 धावांचं लक्ष. देवा वळवी आपण पाहतोय खेळण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर समीरने पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर सामना असेल आता आणखीन एक डावखुरा फलंदाज देवा यांच्याशी. देवानंद आपण पाहतोय, वळवी आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना देवा मात्र कमी पडले. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ केलाय, फटकावेत आहे महेश आले जेल खाली. ओह माय गॉड, हे प्रभु, हे श्री राम, ये क्या हुआ? जे नहीं होना था वही हो गया. हो गया सो हो गया, अब क्या फायदा? या वेळेला चूक झाली आहे. आउटफील्ड मध्ये महेश कडून चूक अशी होत नाहीये. ही चूक झाली आहे. पाहतोय आपण आता फील्ड मध्ये बदलाव होतोय. फील्ड मध्ये बदलाव करणार नक्कीच, तेव्हा लक्षात घ्या. वेळेला लक्ष फोकस करा.
अंपायर तुम्हाला आता अनुमती आहे, तुम्ही 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 तुमचा डिसिजन देऊ शकताय. हा बॉल पाहिला आपण तर खराब जरूर दिसून येते. पंचांचा इशारा वाट पाहत होता आणि यस डेफिनेटली वाईटचा इशारा मात्र त्यांनी पोहोचवला गेलाय. वैभव दुम ज्यांना पाहतोय आपण पंचांची भूमिका पूर्ण करत असताना स्क्वेअर लेग पंच पाहतोय आपण. कैलास आहेत तिथे. टीमची टोटल पाहिली आपण तर 19 आहे. 19चा आकडा खूप महत्वाचा आहे, तो तुम्हाला सांगेन. 19चा आकडा का महत्वाचा आहे, 19चा उल्लेख करायचा झाला. 19 फेब्रुवारी जगातवारी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवणच आहे न्यारी. छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं तर नक्कीच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे इतिहास. अवघा 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. त्यांची आठवण आपण पाहिलं त्या 19च्या आकड्याने होत असताना पाहायला मिळाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून स्कोर बोर्ड कडे आपण लक्ष केंद्रित करू तर 20 धावा झालेत. आणखीन जिंकण्यासाठी आपण पाहिल्या 7 चेंडू आणि 19 धावा हव्या आहेत. 7 गेंदों में अब 19 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. ये मुकाबला क्या उस दिशा में जाएगा, हाई वोल्टेज वाली दिशा में, पाहुया. ये बड़ा वाला प्रहार किया है, गेंद कहाँ चले, बाउंड्री लाइन के पार, 6 रनों के लिए छोटा पैकेट और बड़ा धमाका सिक्सर. चला नक्कीच आपण पाहतोय तर इथून स्कोर बोर्ड मात्र भरपूर पुढे पोहोचला गेला. तब्बल आपण पाहिलं 26 याच्या घरामध्ये आता राहिलेला आपण पाहिलं ना तर 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिले तर 13 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावा, अगदी खूप चांगलं स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवतात सूरज माली. त्याचप्रमाणे DBM ची टीम पाहिली आपण पाहिलं कंपॅरिझन पाहिलं आपण तर मग अष्टभुजा टीमचा टोटल होता 2 षटकामध्ये 30. कारण की निमेशने तिथे घातक फलंदाजी केली होती. परंतु ज्याप्रमाणे आपण ओमसागर ब्राह्मणगाव टीमला पाहिलं तर 26 आहेत आणि 2 विकेट गमावलेत. परंतु एक्स्ट्रा विकेट आपण पाहिलं तर अष्टभुजा टीमने गमावला होता. जयेश असतील, जयेश वाडू बॉलिंग ट्रॅक वर समोर असतील. विकी त्यांनी बॉलिंग खूप सुंदर केली होती, देखणी केली होती, विकेट टेकिंग केली होती. हा बॉल मात्र ऑन साइड ला खेचलाय पाहिला आपण अगदी मिड विकेटच्या दिशेनं. एका धावेचा कॉल मात्र बॅकअप जोपर्यंत होईल तत्पूर्वी आपण पाहतोय की 2 धावा मात्र चोरल्या गेल्या. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. खराब थ्रो पाहायला मिळतोय. ज्या 13 धाव्यांचा फ्रेशर ज्या संघावर आहे ते फ्रेशर मात्र आपण पाहिलं तर नक्कीच मोठं करायचं असेल तर अशा प्रकारच्या मिसफील्ड तुम्हाला नक्कीच करून चालणार नाही आहे. ह्या चुका नेहमी तुम्हाला लक्षात ठेवा की टोचणार आहेत. मग मॅच संपल्याच्या नंतर तुम्ही या चुकांवर नक्कीच चर्चा करणार. हो काय सुरेख चेंडू ड्रीम बॉल पाहतोय आपण. अगदी बॅट आणि पॅटच्या गॅप मधनं चेंडू इथून जात असताना पाहायला मिळाला. चेंडू आहेत शिल्लक आता आपण पाहिले तर 4 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 11 धाव्यांची. पहा मॅच अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये आलाय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय विजय मात्र मिळवायचा या मॅच मध्ये, परंतु मिळवण्यामध्ये यश मिळेल का. विकेट कीपर मनोज आलेत. जयेश वाडूला सल्ला दिलाय. जयेशच्या सल्ल्याचा फायदा घेतील का, परंतु चर्चा 2 बॅटर्स मध्ये सुद्धा झाली आहे.
या वेळेला मात्र आपण पाहिलं बेल्स डाऊन झाले, विकेट मिळाली आहे मोठी. फलंदाज मात्र आपण पाहिलं तर विकेट झालं इथे आउट. आणि आपण पाहतोय तर टीम मात्र अडचणीला सामना करते. आता पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव. तीन चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. असं वाटलं होतं की जो षटकार पडला देवाच्या बॅट मधून, विकेश इतके आपण पाहिले तर स्ट्रगल करत होते. कारण की त्यांचा एक विचार होता की चेंडू आपण पाहू शकतो की जो मिळेल तो फक्त बाउंड्रीच्या पलीकडेच खेळूया, असा विचार त्यांचा होता. परंतु मी म्हणेन की ज्या वेळेला जो विचार पाहिला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून, विकेट किपरच्या माध्यमातून, 3 चेंडू आणि 11 धावा हव्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. बॅटर बबलू 3 चेंडू आणि 11. बॅटची काळा थर्डमॅनला खेळाडू आहेत. विकेट डाऊन आणखीन एक होते. ओमसागर ब्राह्मणगावची टीम मात्र आता पूर्णपणे फसताना पाहायला मिळते. इथे 2 चेंडू आणि तब्बल 11 धाव्यांची गरज. जयेश वाडूने आता दाखवून दिला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय गोलंदाजी ऍक्शन, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो हाय एम ऍक्शन चेंडूची रिलीज केली जाते आणि त्यांच्या समोर मात्र फलंदाजी करणं थोडंसं कठीण जात आहे. परंतु आतापर्यंत कठीण गेले, परंतु यावेळेला कठीण करून घ्यायचं नाही आहे. कारण की इथे आपण पाहू शकतो की धावा हव्या आहेत 2 चेंडू मध्ये तब्बल 11. जितेंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. देवा त्यांना स्ट्राईक मिळाली नाही. मी तर म्हणेन या षटकामध्ये कदाचित त्यांना स्ट्राईक मिळाली असती तरी सुद्धा फायदा झाला असता. परंतु आपण पाहतो 2 चेंडू आणि 11 धावा. हा बॉल पाहतोय आपण, नक्कीच आपण पाहिला अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरत असताना पाहायला मिळतोय. आणि या वेळेला मात्र आपण पाहिले तर चेंडू शिल्लक असेल, लेग बायचा इशारा मिळाला. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 10 धाव्यांची. 1 चेंडू आणि 10 धावा असं चित्र दिसून आलं होतं की कदाचित ओमसागर ब्राह्मणगाव ही मॅच अगदी सहज घेऊन जाईल. कारण की जी सुरुवात झाली होती ना आपण पाहिली होती, परंतु त्यानंतर काय गुड कमबॅक. जयेश वाडूचं कौतुक करावं लागेल. त्याने बॉलिंग जी केली आहे, मॅच विनिंग बॉलिंग केली आहे. 10 धाव्यांची गरज आहे एका बॉल मध्ये. हा पहा, नक्कीच या खेळाडूला स्ट्राईक मिळाली नाही जास्त असं, नक्कीच त्याचा तुम्ही म्हणे फटका लागतोय. 4 धावेने मात्र मॅच जिंकली आहे. ते म्हणजेच आपण पाहिजे तर अष्टभुजा लवपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीम. आणि मी त्वरित विनंती करेन की आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी